काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा आज अलिबाग येथे सद्गुरू नरेंद्र महाराज संप्रदायातर्फे निषेध करण्यात आला। नरेंद्र महाराज यांच्याविषयी एकेरी उल्लेख करीत अपमानास्पद वक्तव्य केल्याचा दावा करीत त्यांच्या अनुयायांनी आज अलिबाग येथील जोगळेकर नाक्यावर निदर्शने केली आहेत। यावेळी वडेट्टीवार यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। आंदोलकांनी हातात निषेधाचे फलक घेतले होते। नरेंद्र महाराज यांच्याविषयी वडेट्टीवार यांनी केलेले वक्तव्य हे हिंदू धर्मातील साधू संतांचा अपमान असून त्यांनी आपले वक्तव्य मागे घ्यावे आणि त्यांची जाहीर माफी मागावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। नरेंद्र महाराज संप्रदायातील त्यांचे भक्तगण मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते। जाहीर निषेध विजय वडेट्टीवार यांचा जाहीर निषेध। जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज हे विश्वाला वंदनीय असणारे आमचे जगद्गुरु, संत परंपरेमधील चालते बोलते देव म्हणजे या पृथ्वी तलावरचे, आणि त्यांचा उल्लेख एकेरी शब्दामध्ये केलेला या विजय वडेट्टीवार यांना जाहीर निषेध करत आहोत। यांनी या संतांचा अपमान केलेला आहे। पवित्र अशा या महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि पवित्र अशा या भूमीमध्ये साधू संतांनी परमेश्वरांनी हे चालते बोलते परमेश्वर या पृथ्वी तलावर अवतरून या समुदायाला जनसामान्याला उद्धारण्यासाठी आलेले आहेत, चांगले विचार देण्यासाठी आलेले आहेत। आणि यांच्या विचाराने आम्ही सारी जनता आध्यात्मिक क्षेत्रामध्ये पुढे जाऊन आमच्या जीवनशैलीचा विचार करून जगद्गुरूंच्या संतांच्या विचाराने ही पवित्र झालेली जनता आज या विजय वडेट्टीवार यांनी संतांचा अपमान केलेला आहे, त्यांनी जाहीर माफी मागावी असा या समस्त हिंदू बांधवांची प्रखर इच्छा आहे आणि यांचा निषेध आम्ही करत आहोत। मुर्दाबाद 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 मुर्दाबाद, जय भवानी जय भवानी। जाहीर निषेध बेताल आणि बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्या विजय वडेट्टीवार यांचा जाहीर निषेध आम्ही करत आहोत। काल विजय वडेट्टीवार यांनी अनंत विभूषित रामानंदाचार्य जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्याविषयी जो एकेरी उल्लेख केलाय आणि एक अपमानास्पद वक्तव्य निर्माण केलेला आहे त्यांनी, त्याविषयी आम्ही सर्व जाहीर निषेध करत आहोत। हा जगद्गुरुश्रींचा एकट्याचा अपमान नसून या महाराष्ट्रातल्या थोर साधू संतांचा, थोर निरूपणकारांचा, कीर्तनकारांचा, समाज प्रबोधनकारांचा आणि सर्व माता भगिनींचा हा अपमान आहे। तेव्हा विजय वडेट्टीवार याने वेळीच या वक्तव्य मागे घ्यावे आणि त्यांनी माफी मागावी। विजय वडेट्टीवार यांना मी सांगू इच्छितो की विजय वडेट्टीवार की तुम्ही महाराष्ट्राचे सुपुत्र म्हणावे की तुम्हाला कुपुत्र म्हणावे, की महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे आणि या भूमीमध्ये तुम्ही साधू संत नाहीच अशा प्रकारचा एक घाणेरडा उल्लेख तुम्ही करताय। हे वक्तव्य तुम्हाला शोभनीय नाहीये, एक निंदनीय वक्तव्य आहे। तेव्हा तुम्हाला आणखी एक सांगू इच्छितो की महाराष्ट्राच्या भूमीमध्ये समर्थ रामदास स्वामी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श शिष्य घडवला आणि त्यांच्या प्रेरणेतून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलेलं आहे। त्याचप्रमाणे संत ज्ञानेश्वर महाराजांनी धारकळ निर्माण केले आणि छत्रपती शिवाजी महाराजांना या स्वराज्य निर्मितीसाठी एक पाठबळ तयार केलेलं आहे। अशा या साधू संतांच्या भूमीमध्ये साधू संतच नाहीयेत अशा प्रकारचा तुम्ही उल्लेख करून एक घाणेरडे वक्तव्य तुम्ही केलेले आहात। तेव्हा हा महाराष्ट्रातला समाज तुम्हाला कधी सोडणार नाही। शिवसत्ता टाइम्स साठी धनंजय कवटेकर, अलिबाग। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।